नमस्कार. माझं नाव ज्योती जोशी. आज खास दिवाळीनिमित्त माझ्या लव्हाळी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखासमाधानाची, शांतीची आणि सुआरोग्याची जावो, हीच माझी मनापासून प्रार्थना. नेहमीसारखं मी आज माझी 3 स्फोटं वाचून दाखवणार आहे. पहिलं आहे दीपावली शुभचिंतन. तिन्ही सांजा तारकांचे ठिपके लुकलुकू लागतात. तिन्ही सांजा तारकांचे ठिपके लुकलुकू लागतात. संध्येच्या रागमालेत मारव्याचे सूर पाझरू लागतात. शरद ऋतूची पानगळ भैरवी गात गात अलगद मोकळी होते. मी जाता जाता माझ्या रांगोळीत रंग भरून जाते. मन आनंदाचा पखवाज वाजवू लागतं. लाडू चकलीच्या फराळाची चव नकळत स्वप्नात घोळत राहते. लाडू चकलीच्या फराळाची चव नकळत स्वप्नात घोळत राहते. पहाटेची सूर्यकिरणं मनातली जाळी हटवतात. पहाटेची सूर्यकिरणं मनातली जाळी हटवतात. लक्षात येतं माझ्या अंतरी तर रोजच दिवाळी. लक्षात येतं माझ्या अंतरी तर रोजच दिवाळी. मनकंदील परत परत गगनाकडे झेप घेतो. आता दुसरं आहे स्फुट. ते परवा आम्ही ह्या शरद ऋतूची पानगळ, त्याचे सुंदर रंग जे येतात ते बघण्याकरता एका ट्रिपला गेलो होतो आणि बसमधून मी चालले होते. तेव्हा सुचलेलं हे स्फुट. नाव आहे रस्ता. 6 लेन्सचा रस्ता धावत होता शिस्तीत. 6 लेन्सचा रस्ता धावत होता शिस्तीत. मोटारी ट्रक्स तुरुतुरू जात होते. मोटारी ट्रक्स तुरुतुरू जात होते, एकमेकांवर शिरजोरी करत. मी तटस्थपणाचा आव आणून ड्रायव्हरच्या मागे बसले होते. मी तटस्थपणाचा आव आणून ड्रायव्हरच्या मागे बसले होते बसमध्ये. समोर 365 डिग्रीचा देखावा दिसत होता. बॅकसीट ड्रायव्हिंग न करण्याचा लगाम मनावर घातला. बॅकसीट ड्रायव्हिंग न करण्याचा लगाम मनावर घातला तरी मनाची जातच ती. त्यानं ठरवलं असं रिकामटेकडं नाही कामाचं. मनाने ठरवलं असं रिकामटेकडं नाही कामाचं. ते मर्यादा उल्लंघून सगळ्या वाहनांना डावलून अधिकच वेगाने धावू लागलं. ते मर्यादा उल्लंघून सगळ्या वाहनांना डावलून अधिकच वेगाने धावू लागलं. कुठची शर्यत जिंकायची होती देव जाणे. कुठची शर्यत जिंकायची होती देव जाणे. पण बसल्या बसल्या मी मात्र भयानक थकव्यांच्या तोबागर्दीत सापडले. भयानक थकव्यांच्या तोबागर्दीत मी सापडले, हरले आणि माझ्याबरोबर माझी स्वस्थताही पूर्ण हरली. आता हे शेवटचं स्फुट आहे, त्याचं नाव आहे सौंदर्याची खाण. पायवाटेवर चालता चालता एक पिकलं पान हळूच खाली आलं. भिंगोऱ्या खेळत खेळत जमिनीवरती पहुडताना जाता जाता माझ्या कपाळावर लाल टिळा लावून गेलं. जाता जाता माझ्या कपाळावर लाल टिळा लावून गेलं आणि सौंदर्याचं टाळं खुलं करून गेलं. तेवढ्यात कानांना बुलबुलाची तान झुमके लिहून गेली.
कानाना बुलबुलाची ताल झुमके लेवून गेली. गवताच्या पात्यांनी दवबिंदू मोत्याच्या सौंदर्यात ओवले. गवताच्या पात्यांनी दवबिंदू मोत्याच्या सौंदर्यात ओवले. पावलांना काळ्या मातीचा सुगंध पैंजण बांधून गेला. पावलांना काळ्या मातीचा सुगंध पैंजण बांधून गेला. त्याचे सुंदर ठसे उमटू लागले. रात्र झाली. मिट्ट काळोखात काजव्यांनी आकाशगंगा धरेवर आणली. रात्र झाली. मिट्ट काळोखात काजव्यांनी आकाशगंगा धरेवर आणली. कळून चुकलं अवतीभोवती माझ्या असेही सौंदर्याची खाण सदा. कळून चुकलं अवतीभोवती माझ्या असेही सौंदर्याची खाण सदा. धन्यवाद हे ऐकल्याबद्दल. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. लवकरच भेटू आणि अभिप्राय द्यायला विसरू नका हं.